का त्याचे केंद्रीय मंत्रीचा आरोप करते? मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमच्या गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ. पण याकरता मोदी आणि अमित शहा गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार ही हा शब्द चुकीचा आहे, कारण आपली संघराज्य पद्धत आहे. मराठा आरक्षण के मुद्दे पर सरकार अब तक कोई ठोस भूमिका नहीं ले पा रही है. बार बार जनरली हम सरकार में नहीं है, जिनके हाथ में सरकार है उनको कुछ वो अपोजिशन के तौर पे आप लोगों की क्या भूमिका है? अभी भी सरकार ने 1 महीने का एक समय पीरियड लिया है, तो लगातार टाइम बाय कर रहे हैं क्या? सीधी बात यह है कि ये इश्यू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमिटमेंट की थी. जो वहाँ बैठे थे आंसर पर उन्हें कुछ कमिटमेंट की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये उपोषण का मामला शुरू हो गया. जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमिटमेंट की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है. ये स्थिति हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि. उद्योग पळवण्याची वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे. उद्योग पळवण्याची वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे आणि गुजरात कनेक्शन त्यात सांगितलं आहे. आता नवीन एक गोष्ट बाहेर निघाली की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्या प्रकरणामध्येही गुजरात कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्यही आता गुजरात कनेक्शनशी जोडलंय. काय बघतो? नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरूंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल. देखो, पहले ही जैसे जयंत राव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे. और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे. लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता. मैं जनरल बात कर रहा हूँ. एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या पद्धतीने महाविकास आघाडीच्या जागा आलेल्या आहेत. काँग्रेसचे नेते म्हणू लागलेले आहेत की आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे भाऊ. तुमच्या मते कोण मोठा भाऊ आहे, कोण छोटा भाऊ? या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून
सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल. आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका. मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिलं ना, वेळच आहे. याच्यातच आमची एक वाक्य दिसते. उद्धव ठाकरे जे ते भविष्यामध्ये मोदींसोबत दिसतील, एनडीए सोबत दिसतील. कोण? रवी राणा. ठीक आहे. की उद्धव ठाकरे हे कधी ना कधीतरी परत एनडीएमध्ये येतील. We would definitely like to have some certain rather clarification. Are you really seriously on that? Some back channel activities are on. What's happening on that front? बरं ठीक आहे, मला समजा जायचंय, यांच्यामध्ये बसून आता हो सांगू. एक नॅरेटिव्ह जो सेट करण्याचा प्रयत्न केला. अरे तुम्ही नरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती आहात. आदित्य ठाकरे जे मतदारसंघ बदलणार आहे बँड्रातून किंवा जिथे त्यांना जास्त मुस्लिम मतं पडले त्या ठिकाणाहून इलेक्शन लढतील. या वाराणसीतून पवारसाहेब शिखर बँके प्रकरणामधूनच काही तुमचे सहकारी सुटून भारतीय जनता पक्षासोबत गेले. आता त्या प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट म्हणजे क्लोजर रिपोर्ट पण दाखल करण्यात आला. मात्र अण्णा हजारेंनी तो क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की पुन्हा अजित पवार यांची अडचणीत वाढ होईल आणि ते तुमच्याकडे परत येतील असं वाटतं. ही वर्ष कोर्टाच्या ताब्यात आहे, 26 आहे आणि 26 भाषेच्या संबंधी ते भाष्य करणे हे काही सांगण्याचे लक्ष्य आहे. हजारेंना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात काय निर्णय आहे तो बघू आणि नंतर ठरवू. साहेब तुम्हाला जी लोक सोडून गेली आहेत यापूर्वी मोहनगड झाल्यानंतर तिच्याबरोबरची लोक काही सोडून गेली ते अजिबात परत घेणार नाही. तुम्ही सर्वाधिक जागा लढवण्यामध्ये यशस्वी झाला की स्वतःकडे गेला, पण तरी सुद्धा पेक्षा तुमच्या मित्रपक्षाचा परफॉर्मन्स अधिक सगळ्यात चांगला राहिला. सांगू का? एक जुनं गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही. पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी. पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही. रवींद्र वायकर यांच्या विरोधावर साथ में नहीं लेंगे, लेकिन आप क्या करेंगे? आपके भतीजे या उनके लोग फिर से आते तो आप साथ में लेंगे? जरा परत सांगा. तो उद्धव जी ने साफ कर दिया कि जो लोग छोड़कर गए हैं उसको वापस नहीं लेंगे, लेकिन आपके लोग भी छोड़ के गए, आपके भतीजे गए, अब जो हार गए हैं उनमें खलबली मची है, तो आएंगे तो क्या आप साथ में लेंगे या फिर नहीं लेंगे? सवाल फायदा नाही होता. बघा याच्यामध्ये एक सॉरी पवार साहब, एक मिनट नहीं, एक ही मिनट. ये जो बातें है ना, मैंने तो बात साफ कर दी, लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है. इवन चंद्रबाबू जी के लिए भी बंद है. ओबीसी जाति जनगणना को लेकर जाति जनगणना को लेकर हमेशा उसका उन्होंने आधार दिया है, इसकी पैरवी की है. लगता है केंद्र की सरकार पे जोर देगी कि जनगणना फिर से होनी चाहिए ओबीसी की. या संबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळा नाही. जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल सर्वसाधारणपणे आम्हा सगळ्यांच्यात एक वाक्यता आहे. अमोल कीर्तिकरची जी जागा 48 मतांनी जो पराभव शिवसेनेचा झाला आहे तो शिवसेना मानत नाही. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यांवर गुन्हा दाखल झाला की त्या ठिकाणी मोबाईल वापरण्यात आला. याचा अर्थ त्या ठिकाणी मोठी गडबड झाली असं तुम्ही मानता? मानत नसतो तर कोर्टात का जाऊ? आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला
की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे, घडलेलं नाही मिळत, घडवण्यात आलेलं आहे, हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होतो. पण निवडणूक आयोगाकडून सीसीटीव्ही फुटेज मागितलं देत नाही, कुठली यंत्रणाही. बघू ना, मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका, कारण मी वकिलांची वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे. रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो, पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू. त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले, असं कानावर आलंय, तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत. थँक्यू. सर दलित और मुस्लिम थोड़ा कुछ आगे के लिए बाकी असं योजनेचे संकेत आधार त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार. मी आपल्या सुरुवातीला जे करायचं होतं ते शेवटी करतो. आदिती नरवडेंना मी विनंती करतो की उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत त्या करतील. होस्ट आहेत ना, त्यांच्या जागेत जितेंद्र आव्हाड साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय पवार साहेबांना विद्याताई चव्हाण यांना मी विनंती करतो की पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यांनी कॅमेरा थोडा मागे त्यांचं स्वागत करावं. लाईट कॅस्ट्रो यांना मी विनंती करतो की संजय राऊत यांचं त्यांनी स्वागत करावं. विनंती करतो की माननीय बाळासाहेब थोरात साहेबांचं त्यांनी स्वागत करावं आणि आदित्य ठाकरे साहेबांचं त्यांनी स्वागत करावं. आणि नवनिर्वाचित खासदार देसाई साहेब यांचं आव्हाड साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. आणि अरविंद सावंत साहेबांचंही स्वागत मी करतो. माझ्याकडे धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर उद्धव साहेब सर एकत्र उभे राहा. उद्धव साहेब पाटील साहेब सगळ्यांना लिफ्टच्या समोर वो कॅमेरा थोडा मागे हो. चहाची व्यवस्था लिफ्टच्या समोर केली आहे. सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. विशेष खास चहा आहे. चहा कोणाचा आहे? गुजरातवरून आला.